महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे महापालिकेची निवडणूक होऊन जवळजवळ 5 महिने होत आलेले, तरी सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून MIM ला लोकांनी पसंती दिल्यावर सुद्धा विरोधी पक्ष नेता डिक्लेअर होत नाहीये। हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक गोष्ट आहे। महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949 या अंतर्गत 19(1)AA मध्ये स्पष्टपणे लिहिलेले की सेकंड लार्जेस्ट जी पार्टी असेल त्यालाच विरोधी पक्ष नेता द्यायला पाहिजे आणि त्या आधारावर विरोधी पक्ष नेत्यावर फक्त आणि फक्त MIM पार्टीचा अधिकार आहे। जर महापौर मॅडमांनी आम्हाला विरोधी पक्ष नेत्या पदापासून वंचित ठेवलं तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोकणार आहे। कारण 2012ला बॉम्बे हायकोर्टनी संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात स्पष्टपणे निकाल दिलेले की सेकंड लार्जेस्ट पार्टीला तुम्ही विरोधी पक्ष नेता द्यायचा आहे आणि कुठेही काही झालं तर हायकोर्टात 100% MIMच्या बाजूनी हा निकाल लागणार आहे आणि आम्ही हायकोर्टात जाऊ आणि आम्ही आमचं जे हक आहे ते न्यायदेवतेकडून मागून घेऊ। ठीक आहे, सरकारमध्ये ते आहे, सरकारच्या जोरावर ते काही करू शकतात, पण कायदा तर बदलला जाऊ शकत नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास न्यायदेवतेवर आहे। त्यामुळे आम्ही कोर्टात जाऊ आणि 100% त्यांचा विरोधी पक्ष नेता बसला तरी कोर्टाकडून आमचा विरोधी पक्ष नेता बसणार आहे, हे तुम्हाला मी विश्वास देतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।